की भरत भगतने देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं आहे की काय असं बोलतो, त्या महेंद्र थोरवेला मला सांगायचं आहे की भारत देशाचं स्वातंत्र्य हे 1947ला झालं आहे आणि माझा जन्म 1961ला झाला आहे. त्यामुळे मी तिथे असूच शकत नाही. परंतु त्याच महेंद्र थोरवेला मला सांगायला आनंद वाटेल किंवा मला गर्व वाटेल किंवा मला घमंड आहे की भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये शहीद भाई कोतवालांच्या नेतृत्वाखाली माझ्या वडिलांचं योगदान मात्र 100% देशाच्या स्वातंत्र्य लढ्यासाठी आहे, याची महेंद्र थोरवेंनी कुठेतरी जाणीव करावी. दुसरा महेंद्र थोरवेंनी मुद्दा त्या ठिकाणी मांडला की माझे पैसे घेतले ते आणून द्या. त्या महेंद्र थोरवेंना मला सांगायचं आहे की तुझा जो काय पैशांचा हिशोब आहे किंवा मी तुझ्यासाठी जे काय केलं आहे, या तुमच्या पत्रकारांच्या माध्यमातून त्या महेंद्र थोरवेला मी आवाहन करतो की कपालेश्वरला व्यवस्था कर, लोकांना बोलव, तू तुझा हिशोब घेऊन ये, मी माझा हिशोब घेऊन येतो. तुझ्या निवडणुकीमध्ये मी तर माझ्या अकाउंटचे पैसे लोकांना दिलेत. दुर्दैवाने मी माझ्या एका केसमध्ये मला आतमध्ये जावं लागलं. त्यावेळी ह्याच महेंद्र थोरवेंनी माझ्या मुलांना बोलवून त्यांना फसवून तुमच्या वडिलांना सोडवतो वगैरे 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 आणि 11 लाख रुपये माझ्या मुलाकडून काढण्याचं काम तू केलेलं आहे. महेंद्र, तू काय पैशांच्या गोष्टी आम्हाला शिकवतो? तू पैशावाला तुझ्या घरचा. आम्ही आयुष्यामध्ये आम्हाला स्वतःला आमची कधी किंमत कुणाला करून दिली नाही आणि करून देणार नाही. स्वाभिमानाने जगणं हे आमचं काम आहे. महेंद्र थोरवेला मी दुसरी गोष्ट या ठिकाणी सांगायला मागतो. महेंद्र थोरवे, माझ्या वडिलांचं योगदान केवळ स्वातंत्र्य लढ्यामध्ये नाही आहे. भारत देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर एस एम जोशींच्या नेतृत्वाखाली भूदान चळवळ या राज्यामध्ये झाली. त्या भूदान चळवळीमध्ये माझ्या वडिलांचं खूप मोठं योगदान आहे. स्वातंत्र्य लढ्यामध्ये सहभागी होण्याच्या अगोदर माझ्या वडिलांचं योगदान हे सावकारशाहीच्या विरुद्ध झालेली आंदोलनं, त्याच्यामध्ये माझ्या वडिलांचं योगदान आहे. ज्या ठिकाणी आज शेतकऱ्यांचा भोगोटा सदरी जी नावं आलेत, त्या भोगोटा सदरी पूर्वीच्या काळी सावकार होते आणि या सावकारशाहीच्या विरुद्ध भाई कोतवालांच्या नेतृत्वाखाली माझ्या वडिलांनी, आमचे माननीय गोमाजी पाटील असतील, जिपरू गवळे असतील, असे अनेक लोक आहेत की ज्यांच्या नेतृत्वाखाली सावकारशाहीच्या विरुद्ध देखील या तालुक्यामध्ये मोठी मोठी आंदोलनं त्या काळखंडामध्ये झालेली आहेत आणि त्या सर्व आंदोलनामध्ये माझ्या वडिलांचा प्रत्यक्ष सहभाग होता. महेंद्र थोरवे, तू तर आज वाईट गोष्टी करतो आहे. लोकांना जमिनी मिळवून देण्यामध्ये आमच्या वडिलांचं योगदान होतं. त्याच लोकांच्या जमिनी फसून विकण्याचं अपवित्र काम तू करतो आहे आणि तू वरतून गोष्टी सांगतो की भरत भगत महान आत्मा आहे. मी निश्चित पद्धतीने महान आत्माचा आहे. मला माझ्या कर्तृत्वाचा, माझ्या कर्माचा, माझ्या वडिलांचा, माझ्या कुटुंबियांचा मला स्वाभिमान आहे, सार्थ अभिमान आहे. आम्ही त्या कुटुंबामध्ये मी जन्माला आलो की ज्या आमच्या पाठीशी इतिहास पण आहे आणि भूगोल पण आहे. त्याच्यामुळे तू जे काय काल बरळलायस त्याचं उत्तर तुला या माध्यमातून मी देतोय. पण या माध्यमातून मी तुला जाहीरपणे आवाहन करतो की महेंद्र थोरवे, एकदा कर्जत तालुक्यातल्या जनतेच्या समोर एकदा होऊन जाऊ दे. दूध का दूध, पाणी का पाणी. तू प्रत्येक वेळी पैशाच्या गोष्टी करत असतो, पैशाने प्रत्येकाला खरेदी करायला बघतो. या गोष्टी माझ्या आयुष्यामध्ये मी सहन करणार नाही. मला तू याच्या अगोदरही चिकार आमिष दाखवलीस, मला याच्या अगोदर तू सगळ्या गोष्टी केल्यास आणि म्हणून तुझं काम त्या ठिकाणी पवित्रपणाने केलं. तुझ्या निवडणुकीमध्ये कुठल्याही पद्धतीने कुठल्या 5 पैशांची अभिलाषा केली नाही, तुझ्याकडून नाश्त्याची अपेक्षा केली नाही. या उलट एखाद्या गावामध्ये बैठकीला गेलो, काय मीटिंग चालू असेल आणि तिथे जर का काय विषय तुटत असेल तर त्या ठिकाणी जे काय पैसे कमी पडत असतील ते स्वतःच्या खिशाने टाकले तर त्याचा साक्षीदार तुझा भाऊ, तुझा मोठा भाऊ मनोहर थोरवे आहे. याचं उदाहरण म्हणून मी या ठिकाणी सांगेन की कळंबच्या बाजूला गरुडपाड्याचं गाव आहे, ज्या गावामध्ये तुझ्या निवडणुकीच्या निमित्तानं बैठक चालू होती. गाववाल्यांची मागणी मंदिराच्या कामासाठी पैशांची असताना तुझा भाऊ त्या ठिकाणी बोटचेपी धोरण करू लागला. मिटिंग तुटायची वेळ आली, नुकसान होऊ नये म्हणून गाववाल्यांना त्यावेळी मी सांगितलं 51,000 रुपये त्याच्याकडून घ्या, 51,000 रुपये मी देतो. महेंद्र, हे तुझ्या निवडणुकीमध्ये रोखीने खर्च केलेले विषय आहेत. असे अनेक विषय आहेत. मी या ठिकाणी मग रवी ऐनकर असतील, अन्य काही कार्यकर्ते असतील, ज्या कार्यकर्त्यांनी मला सांगितलं त्या ठिकाणी माझ्या स्वतःच्या अकाउंटमधून, बँक खात्यातून मी पैसे दिलेले आहेत. माझ्याकडे पुरावे आहेत. मी बँक स्टेटमेंट घेऊन तुझ्याशी बोलायला तयार आहे. तुझ्याकडे काय बँक स्टेटमेंट असतील त्या तू घेऊन ये. आणि एखाद्या माणसाला, एखाद्या नेत्याने एखाद्या निवडणुकीच्या माध्यमातून समजा मदत केली, मी एक समजा पदाधिकारी आहे, माझ्या ग्रामपंचायतची निवडणूक लागली, मी त्या ठिकाणी सभासद निवडून आणताना जर का 4 पैसे खर्च केले असतील तर ते त्यांच्यावर उपकार केलेले नसतात, कारण त्यांची गरज मला उद्या माझ्या निवडणुकीमध्ये असते. तू निवडणुकीच्या माध्यमातून जर का कुणाचा खर्च केला असेल, आमचा केला असेल, अन्य कोणाचं केलं असेल, ते तुझं कर्म होतं, तुझं कर्तव्य होतं. आणि त्या कर्तव्य भावनेतून केलेल्या गोष्टी जर तू आज उकाळून पाकाळून काढत असशील तर माझं तोंड गटर आहे बाबा. महेंद्र बाळा, तू थोडा माझ्या बाबतीमध्ये बोलताना विचार करून बोल. तुझे सगळ्या कुंडल्या बाहेर काढल्याशिवाय मी आता स्वस्थ बसणार नाही. सुरुवात तू करतोयस, शेवट त्याचा मी करेन. आणि तू मध्येच अशी धमकी सोडतो
की माझा संयमाचा बांध फुटल्यावर भले भले वाहून जातील. महेंद्र थोरवे, या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं मी तुला सांगायला मागतो की तुझा संयमाचा बांध फुटून तुझा जो काय पाणी असेल ते फुटू दे, अन्य तुझे बंधारे फुटू दे, नाही तर समुद्र फुटू दे. आम्ही त्या पाण्यामधून पोहून जाणारे तरबेज असणारी माणसं आहोत. तुझ्या संयमाच्या बांधाच्या वाहून जाणारे आम्ही लोक नाहीत. याची जाणीव तुला या निमित्तानं आजच्या दिवशी मी करून देतो. तू सगळ्यांच्या नादी लाग, आमच्यासारख्याच्या नादी लागू नको. आमच्या गाड्यांच्यावर लिहिलेले सत्यमेव जयते, आमच्या घराच्या द्वारावर लिहिलेले सत्यमेव जयते आमच्या बापदादांचा इतिहास आहे, आमच्या बापदादांची कमाई आहे, आमच्या बापदादांनी आम्हाला दिलेला विचार आहे. तो विचार घेऊन आम्ही चालतो. आणि म्हणून निश्चित पद्धतीने ज्या ज्या वेळेला गोष्टी येतील त्या त्या वेळेला खरं बोलण्याचं प्रामाणिकपणाचा प्रयत्न करतो. माझी विनंती एवढीच राहील की ह्या कालच्या भाषणाचा समारोप करताना तुझं शेवटच्या भाषणातले मुद्दे मी ऐकले. त्या ठिकाणी तू म्हणतो आता की आपण सगळे महायुतीतले घटक आहोत. मग महेंद्र थोरवे, मला तुला सांगायला मागतो की तू महायुतीतला जर घटक आम्हाला समजत असशील आणि तूही महायुतीतला जर घटक असशील तर तुला त्या ठिकाणी राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षांच्यावर बोलण्याचा अधिकार नाही. तटकरे साहेब हे आमचं दैवत आहे. तटकरे साहेब हे आमच्या अडीअडचणीमध्ये, विकासात्मक कामामध्ये आमच्या सातत्याने पाठीशी असतात. जो माणूस आमच्या पाठीशी असेल तो आम्हाला दैवता समान आहे. आणि त्यामुळे त्यांच्यावर बोलल्यानंतर निश्चित पद्धतीने तुला प्रतिकार करण्याची क्षमता आमच्यामध्ये असल्यामुळे आम्ही बोलत असतो. मी या ठिकाणी लोकांना ह्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून जाणीवपूर्वक एक विषय आणून देतो कालच्या भाषणाचा. त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं की 2 शिवसेना एकत्र एकामेकाच्या विरुद्ध लढल्यावर दुसरा पक्षाचा माणूस निवडून आलेला आहे, परंतु यावेळेला मात्र शिवसेनेचा भगवा झेंडा फडकला. हे बोलत असताना महेंद्र थोरवे, ज्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याने गल्लीमध्ये, घरामध्ये, दारामध्ये, ताईकडे, माईकडे जाऊन जाऊन तुझा प्रचार केला त्यांचा विसर तुला पडतो. मी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून कर्जत खालापूरच्या जनतेला सांगायला मागतो की महेंद्र थोरवे हा फक्त वापरणे आणि फेकून देणे हेच याचं धोरण आहे. तुम्हाला कालच्या त्याच्या बोलण्यावरून स्पष्ट जाणवलं असेल. तुझा विजय केवळ भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मेहनतीमुळे झाला हे या ठिकाणी तू कधीही कबूल करणार नाही. कारण तुला पैशाची आणि सत्तेची फार घमंड आहे. तुला पैशाचा माज आहे, सत्तेचा माज आहे, त्याच्यामुळे तुला विसर पडतो. तर माझी विनंती एवढीच आहे की ज्या पक्षाने तुझं काम केलं त्यांना तू नीट जवळ घेत नाहीस तर आमच्यासारख्यांनी तुझ्या अपेक्षा ठेवण्यामध्ये अर्थ नाही. तरी पण मी या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून विनंती करेन की तू भविष्यकाळामध्ये तटकरे साहेबांच्यावर बोलू नको. आम्हाला तुझ्याबद्दल बोलायची गरज नाही. आणि आम्हाला ज्या दिवशी बोलशील, आमच्यावर व्यक्तिगत जीवनावर येशील, त्या दिवशी तुझ्या व्यक्तिगत जीवनामध्ये काय काय गोष्टी घडलेल्या आहेत, कशा कशा घडलेल्या आहेत. मग तुझा भाऊ कशी आत्महत्या करायला निघाला होता त्यावेळी तू सकाळी मला कसा फोन केलास, मग 8:30 वाजता मी हाफ पॅन्टवर कसा तुझ्या भावाच्या फार्म हाऊसवर पोचलो, ह्या सगळ्या गोष्टी मला जनतेला सांगाव्या लागतील. महेंद्र थोरवे, तुझे आमच्यावर उपकार नाहीत, आमचे अनंत उपकार तुझ्यावर आहेत. तू आमच्या जीवावर त्या ठिकाणी आमदारकी उपभोगली हे निश्चित पद्धतीने तू कुठेतरी कधीतरी कबूल करायला पाहिजे. प्रामाणिकपणाने खरं बोलण्याची सवय जर असेल तू भविष्यकाळामध्ये ह्या गोष्टी लोकांना सांगू शकशील. आज ज्या पद्धतीने तुझं वागणं चालू आहे, ज्या पद्धतीने तुझं वर्तन चालू आहे, तालुक्यातल्या पिढीला नासवण्याचं काम तू करतोय. तालुक्यातल्या तरुण मुलांना कुणाच्या तरी जमीन विकायला लावतोय, तालुक्यातल्या मुलांना काहीतरी वेगळे कामं करायला लावतो आणि याचं सगळं सारं श्रेय त्या ठिकाणी मलिदा मात्र तुझ्याकडे येतो. घेताना तू हुशार आहेस, तू शिकलाय कमी, पण चला बुद्धीने मात्र तू खरंच हुशार आहेस. तू बरोबर अकाउंटला तुझ्या पैसे घेत नाही. आज जी पोरं आतमध्ये गेलेत उरणच्या केसमध्ये त्यांचं आयुष्य तर बर्बाद केलंच. अजून किती लोकांचं आयुष्य तू बर्बाद करणार आहेस. तू अजून अशा आहेत याचा देखील उहापोह भविष्यकाळामध्ये मला करायला लावू नको. मी स्पष्ट बोलणारा, स्वच्छ बोलणारा आणि या कर्जतमधून आता घरी जाताना मला मृत्यू आला तरी मला त्याचं भय नाही. आणि माझं मरण जर आता मी लिहिलं असेल महेंद्र तर त्यालाही माझी मानसिक तयारी आहे. मी तुझ्या धमक्याला आणि तुझ्या त्या वाहून जाण्याला भीक घालत नाही, भीक घालणार नाही आणि भीक घालायची मला गरजही वाटत नाही. हे तुला माझं या निमित्तानं सांगणं आहे. नाही तू निवडून आहेस, तुझ्या निवडणुकीबद्दल आम्ही तुझं अभिनंदनही आणि तू असेच लोकांच्यावर दंड ठोपतच राहा. भविष्य काळामध्ये सुद्धा घरांच्या माध्यमातून लोकांना वंदन करून, लोकांना नमस्कार करून, लोकांची सेवा, लोकांचं मन पुन्हा एकदा जिंकल्याशिवाय राहणार नाही. विश्वास तुला आणि येणाऱ्या तुझ्या वल्गनेबद्दल या ठिकाणी सांगतो. काल ठिकाणी की या ठिकाणी येणाऱ्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीचं पानिपत करेल. राष्ट्रवादी पानिपत या ठिकाणी जनता करू शकते. महेंद्र तू करू शकत आणि जनतेच्या सोबत आहे. काम असेल या कामाच्या जोरावर येणाऱ्या भविष्य काळातल्या ज्या ज्या निवडणुका येतील त्या निवडणुकांच्या मध्ये निश्चित पद्धतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा 1 नंबरचा पक्ष असेल. आणि त्याचं उदाहरण म्हणून सांगेन की तुझ्या निवडणुकीमध्ये जरी तू 5,000
मी एकतर पत्रकार परिषदेमध्ये महेंद्र थोरवेचा राजीनामा कोणी मागितलेला नाही. आम्हाला काय अधिकार आहे महेंद्र थोरवेचा राजीनामा मागायचा? आमच्या कोणाच्याही स्टेटमेंट तुम्ही तपासा, त्याच्यामध्ये ना सुधाकर घारेंच्या तोंडात आलंय, ना आमच्या तोंडात आलंय, ना अन्य कोणाच्या तोंडात आलंय. राजीनामा तू द्यायचा न द्यायचा हे तुझे कर्म आहेत. मात्र आम्ही त्याच्या असं म्हणालो की उद्याच्या काळामध्ये सुधारणी दाखल केलेलं पिटिशन असेल, अन्य काही असतील, उद्या त्याच्यामध्ये घेतला तर महेंद्र थोरवे आमदारकी येईल असं आम्ही ठिकाणी मागण्याचा अधिकार थोरवे अजिबात नाही. महेंद्र माझं सांगणं की जर तटकरे साहेबांचा राजीनामा मागायचा असेल तर तुमच्या आदरणीय एकनाथ शिंदे म्हणतात त्या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेबांनी सांगायला पाहिजे की तटकरे साहेब राजीनामा द्या. हे वरच्या लेवलचे नेते आहेत. आम्ही ज्या पद्धतीने एकनाथ शिंदे साहेबांचा सन्मान करतो त्या पद्धतीने महेंद्र थोरवेंनी देखील सुनील तटकरेंचा सन्मान करावा अशी भावना आमच्या मनामध्ये आहे. आणि ते घेते काय वावगा आहे अशात तर काही कोणी म्हणणार नाही. ही रास्त गोष्ट आहे. तू सन्मान, आमच्या नेत्याचा सन्मान तू करावा, तुमच्या नेत्याचा सन्मान आम्ही करू. आमच्याकडून आत्तापर्यंतच्या या क्षणापर्यंत कधीही माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्याबद्दल कुठलाही त्याच्या स्टेटमेंटवर त्याला खऱ्या अर्थाने लोकशाही कळली नाही, त्याला खऱ्या अर्थाने लोकांना असलेले अधिकार कळले नाही. हा शिक्षणाचा अभाव आहे. शिक्षण कमी असल्यावर माणसं अशीच बोलतात. अरे प्रत्येक माणसाला रस्त्यावर मध्ये हमाली माणूस त्याला पत्रकारांशी बोलायचं तर त्याचा अधिकार घटनेला अधिकार आहे. माझा विचार, माझे विषय डॉक्टर बाबासाहेबांच्या प्राप्त आहे. त्या अधिकारावर तुला आणण्याचा अधिकार आणि कोल्हे कुत्रे पद्धतीने पत्रकार परिषद घेऊ नाही, कारण ते मुख्य असतात. बोलणाऱ्या लोकांना तू कोल्हे कुत्रा म्हणत असतील तर तुला पत्रकार परिषद मी कुत्रा म्हणतो, तू ते सहन करून घे, तूही कुत्रा आहेस. जर त्यांच्या बोलण्यातनं असं आलं की उद्याच्या काळामध्ये येणाऱ्या निवडणुका जिंकण्यासाठी मी दोन्ही शिवसेनेला एकत्र आणेन. म्हणजे तू एकनाथ शिंदेना सोडणार आहेस का, हा माझा खरा प्रश्न आहे. का एकनाथ शिंदेंच्या स्टेटमेंट आम्ही जेव्हा ऐकतो तेव्हा ते उद्धव साहेबांशी जुळतं मिळतं घ्यायला तयार नसतात. ते उद्धव साहेबांच्यावर भलत्या शब्दामध्ये टीका करत असतात. आणि त्याच्या उलट या ठिकाणी महेंद्र थोरवे जर या शिवसैनिकांशी जर मी जाऊन त्यांच्या पाया पडीन, त्यांना नमस्कार करेन आणि त्यांना एकत्र आणेन, मी असेन शिवसेनेचे उद्धव साहेब मला वाटतं शिवसेना महेंद्र तुझ्या करणार नाही, तुझा पाठ करण्यासाठी सज्ज आहे. शिवसेनेच्या तुझ्या बोलता बळी पडणार नाही. बळी पडणारे विधानसभेच्या निवडणुकीत बळी पडले जे आता